नमस्कार शेतकरी बांधवांनो, प्रत्येक शेतकरी बांधवांचा सध्या एकच कमेंट येत आहे, तो म्हणजे नमो शेतकरी महासन्मान निधी योजना व पीएम किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता कधी येणार आहे याबद्दलची माहिती सांगा, बाकी आम्हाला काही सांगू नका। मित्रांनो, तुमचं कमेंट येत आहे, खरी गोष्ट आहे, परंतु या संदर्भात तुम्हाला माहिती सुद्धा असणं गरजेचं आहे की हा हप्ता कधीपर्यंत तुमच्या खात्यामध्ये येऊ शकतो। कारण सध्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी विदेश दौऱ्यावर असल्यामुळे 9 तारखेपर्यंत त्यांचा शेड्यूल जो आहे तो परदेशात असल्यामुळे 9 तारखेपर्यंत तरी हा हप्ता तुमच्या खात्यामध्ये येणार नाही पीएम किसान सन्मान निधी योजनेचा। कारण आतापर्यंत 19 हप्ते देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या हस्ते एक बटन दाबून प्रत्येक लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये पात्र असणाऱ्या 2000 रुपये जमा झालेले आहेत। आता हा सुद्धा हप्ता त्यांच्या हस्तेच बटन दाबून वितरित केला जाणार आहे। त्यासाठी 9 तारखेनंतर म्हणजे जवळपास 20 तारखेपर्यंत शेड्यूल एक फिक्स केला जाईल, एक कार्यक्रम ठरवला जाईल आणि त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून पीएम किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता वितरित केला जाईल। आता या महिन्यामध्ये हप्ता कन्फर्म येणार आहे, या महिन्याच्या पुढे हा हप्ता जाऊ शकणार नाही। त्याची कालावधी जी आहे ती 4 महिने कंप्लीट झालेली आहे। त्यासाठी कन्फर्म हा हप्ता 20 तारखेपर्यंतच येऊ शकतो। त्यानंतर आपण माहिती समजून घेऊया नमो शेतकरी महासन्मान निधी योजना, या दोन्ही योजनेचे हप्ते एकत्रच येणार आहेत का असे भरपूर लाभार्थी कमेंट करत आहेत। तर दोन्ही हप्ते एकत्र येऊ शकतात का याबद्दलची सुद्धा माहिती आपण थोडक्यात या ठिकाणी समजून घेऊया। मित्रांनो, जर पीएम किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता जर आपल्या राज्यातून ट्रान्सफर होत असेल तर पीएम किसान सन्मान निधी योजनेबरोबर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता सुद्धा येऊ शकतो। परंतु नमो शेतकरी महासन्मान निधीचा हप्ता सध्या तरी राज्य सरकारच्या माध्यमातून या संदर्भात एखादा जीआर आलेला नाही किंवा वितरणासाठी निधी मंजूर करावी लागते, ती निधी सुद्धा आतापर्यंत देण्यात आलेली नाहीये। जेव्हा पीएम किसान सन्मान निधी योजनेचे लाभार्थी आपल्या राज्यातून किती पात्र झालेले आहेत, जवळपास 93 लाख शेतकरी या पीएम किसान सन्मान निधी योजनेसाठी आपल्या महाराष्ट्र राज्यातून पात्र आहेत आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेसाठी सुद्धा हे लाभार्थी पात्र आहेत। परंतु भरपूर असे लाभार्थी पीएम किसान सन्मान निधी योजनेमध्ये विनाकारण सरेंडर झालेले होते। काही लाभार्थ्यांची लँड सीडिंग पूर्ण झालेली नव्हती, काही लाभार्थ्यांची आधार सीडिंग प्रक्रिया कंप्लीट झालेली नव्हती। यासाठी भरपूर अशा लाभार्थ्यांच्या जो काही 19वा हप्ता आहे तो त्यांच्या खात्यामध्ये आलेला नव्हता। परंतु त्यानंतर त्यांची जी प्रक्रिया आहे ती कंप्लीट झालेली आहे। नमो शेतकरी सन्मान निधी योजनेमधून काही लाभार्थी पीएम किसान सन्मान निधी योजनेमध्ये पात्र होतील। त्यानंतर जे लाभार्थी महाराष्ट्र राज्यासाठी पीएम किसान सन्मान निधी योजनेसाठी पात्र होणार आहेत तेच लाभार्थी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेसाठी पात्र असणार आहेत। त्यासाठी जेव्हा राज्य सरकारच्या माध्यमातून नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता वितरणाची प्रक्रिया करण्यासाठी जीआर घेतला जाईल तेव्हा या संदर्भात नक्की आपल्या चॅनलवरती आपण व्हिडिओ घेणार आहोत। परंतु पीएम किसान सन्मान निधी योजनेचा हा हप्ता या महिन्यामध्ये कन्फर्म येऊ शकतो 9 तारखेनंतर, म्हणजे 9 जुलै नंतरच या संदर्भात एखादी तारीख, एखादा कार्यक्रम फिक्स केला जाईल। त्यानंतर पीएम इव्हेंटच्या अधिकृत पोर्टलवरती अपडेट दिला जाईल किंवा पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या अधिकृत ट्विटर हँडलवरती सुद्धा एक अपडेट दिली जाईल। जेव्हा अपडेट येईल तेव्हा सर्वप्रथम आपल्या चॅनलवरती आपण अपडेट घेण्याचा प्रयत्न करूया। भरपूर असे लाभार्थी कमेंट करत होते, प्रश्न विचारत होते, म्हणून हा व्हिडिओ बनवलेला आहे। ही एक महत्त्वपूर्ण माहिती असल्यामुळे जास्तीत जास्त मित्रांपर्यंत नक्की शेअर करा। चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बेल नोटिफिकेशनला क्लिक करून ऑल बटनला प्रेस करून ठेवा, म्हणजे प्रत्येक योजनेबद्दलचे अचूक अपडेट सर्वप्रथम तुम्हाला मिळत जाईल। धन्यवाद। पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।